2014च्या बारामती विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या विरोधात आणि आता दादांच्या निधनानंतर बारामतीत लागलेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींच्या विरोधात या दोघांविरोधात निवडणूक लढवणारे हे आकाश मोरे आहेत तरी कोण? काँग्रेसनं त्यांनाच का उतरवलं निवडणूक रिंगणात? काय आहे यामागचं गुपित? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। बारामतीत ठरलं, सुनेत्रा पवार वर्सेस आकाश मोरे। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत पार पडलेल्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरला। तर तिकडे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गैरहजेरीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून आकाश मोरे यांनी अर्ज भरला। महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना हिनं उमेदवार दिलेला नाहीये आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेला नाहीये। तरी देखील काँग्रेसने आपला उमेदवार का दिला, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। सुनेत्रा पवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरलेले आकाश मोरे आहेत तरी कोण? चला आधी आकाश मोरेंविषयी माहिती घेऊ। कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे? विधान परिषदेचे माजी आमदार विजयराव मोरे यांचे चिरंजीव, BA LLB पर्यंत शिक्षण, 15 वर्षांपासून बारामती जिल्हा सत्र न्यायालयात वकिली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव। 2014 मध्ये अजित पवारांविरुद्ध काँग्रेसकडून लढली होती निवडणुकीत मिळाली होती 4थ्या क्रमांकाची 4013 इतकी मतं। बारामतीच्या मुर्टी येथील आश्रमशाळेत सदस्य म्हणून कार्यरत। बारामतीत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी चालवतात वसतिगृह। मूळ गावी चालवतात भटक्या विमुक्त समाजाच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळा। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले, मात्र काँग्रेस आधीपासूनच बारामतीची पोटनिवडणूक लढण्यावर ठाम होती। सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याचीही विनंती केली, मात्र रविवारी संध्याकाळीच काँग्रेस हायकमांडने दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आकाश मोरे यांच्या नावाची घोषणा केली। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? काय असतील त्यामागची कारणं जाणून घेऊ। बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे, त्यामुळे काँग्रेसने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर चेहरा मैदानात उतरवलाय। बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने असल्याने काँग्रेसने जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केलाय। आकाश मोरे यांचे वडील विजयराव मोरे त्या काळी बारामतीत शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जायचे। शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते त्यांच्यासोबत गेले नाहीत, त्यांनी बारामतीत काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला। आकाश मोरे देखील वडिलांचा हाच वारसा पुढे नेत आहेत। हीच गोष्ट ओळखून सुनेत्रा पवार यांच्याशी निवडणूक रिंगणात दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरे यांची निवड केल्याचं सांगितलं जातं। आता जाता जाता एक रंजक किस्सा सांगतो। आकाश मोरे यांचे वडील म्हणजे ज्या विजयराव मोरेंनी एकेकाळी शरद पवारांविरोधात समाजवादी पक्षातर्फे बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती, 1967च्या विधानसभा निवडणुकीत SC नायडू या विडी कामगाराला शरद पवारांविरोधात रिंगणात उतरवलं होतं, त्याच विजयराव मोरेंना 1990 साली शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेऊन विधान परिषदेचे आमदार बनवलं होतं। पुढे जाऊन हेच विजयराव मोरे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांसाठी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले। आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला नसतानाही विजयरावांचे चिरंजीव आकाश मोरे सुनेत्रा पवारांविरोधात पोटनिवडणुकीला उभे राहिले आहेत। आज तर कुठे अर्ज भरले गेलेत, पण अजून अर्ज माघारी घेण्याची तारीख यायची आहे। अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी पवार साहेब काय खेळी खेळतील आणि मोरे पितापुत्रांचं मन वळवून निवडणुकीतून कशी माघार घ्यायला लावतील हे पवार साहेबांनाच माहीत, क्योंकि टाइगर अभी जिंदा है।